मित्रांनो, आज आपण बघूया स्पॉटिंग द एरर्स. ठीक आहे. वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा विचार करता तेव्हा खास करून जे प्रश्न विचारलेले असतात त्यामध्ये स्पॉटिंग द एररचा एक प्रश्न असतो, राईट ना. आणि त्यामध्ये त्या वाक्यामध्ये कुठेतरी एक एरर असते, कुठेतरी एक चूक असते जी आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलेली असते आणि ती आपल्याला नेमकी सापडत नाही. चला आज आपण काही अशा वाक्यांचा एक परामर्श घेऊया आणि त्यामधले एरर्स कुठे त्या शोधूया. ओके, थँक्स. सपोज एक वाक्य त्यांनी आपल्याला दिलंय की an unit is an integral part of a book which leads us to the contents. असं एक वाक्य सपोज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याचे 3 भाग केलेले असतात, तुम्हाला माहिती आहे. ए बी सी डी 4 भाग केलेले असतात. चौथा ऍक्च्युअली नो एरर म्हणून सांगितलेला असतो, राईट ना. त्याला ए म्हणूयात आपण, त्याला बी म्हणूयात आणि हा सी आणि इथे डी असणार असं आपण एक कन्सिडर करूया. आपल्याला शोधायचं आहे की ह्या भागात एरर आहे, या भागात एरर आहे की ह्या भागात एरर आहे. चला कुठे आहे एरर, लेट्स फाइंड आउट. ओके, आपण काय बघतो मग अशा वेळेला, अच्छा इथे एन वापरलाय, इथे यू असल्यामुळे, इथे एन वापरलाय, इथे आय असल्यामुळे, राईट ना. पण विच वापरलाय म्हणजे एक क्लोज वापरलाय ज्याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लोज असं पण म्हणतो. त्यानंतर येस वापरलाय. ओके, कारण सगळं सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. म्हणजे एका वाचने बघितल्याच्या नंतर आपल्याला असं वाटू शकतं की त्यामध्ये एरर कुठेही नाहीये, परंतु तसं काही नाही. दिस सेंटेन्स कंटेन्स एन एरर. कुठे एन मध्येच एरर आहे, राईट ना. परंतु इथे 2 वेळा एन दाखवलेला आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्या ठिकाणी एरर आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आहे त्यांना आतापर्यंत लक्षात आलंच ना की ओके वी आर गॉट इट की इथे एरर आहे, इथे नाहीये एरर, हे बरोबर आहे, हे इथे मात्र एरर आहे. ओके, कशावरून बरोबर इथे नाही आणि इथे आहे, इथे पण आय आहे, इथे पण यू आहे. आपण काय शिकलोय की ए ई आय ओ आणि यू हे जर स्वर असतील तर त्या ठिकाणी आपण एन वापरतो. ओके ना. परंतु इथे एक छोटीशी नेक आहे, छोटासा एक टर्निंग आहे, ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे की ही अक्षर असल्यावर नाही आपल्याला एन वापरायचं आहे. मग त्या अक्षरांनी सुरू झालेले शब्द त्यांचा स्वर जर यांचा स्वर आणि त्यांचा स्वर एक येत असला तर म्हणायचं आपल्याला. ठीक आहे ना. आता जेव्हा इथे एन वापरलाय त्या शब्दामध्ये एन युनिट असं म्हटलंय, या यू मुळे नाही एन वापरायचं आपल्याला इथे. मग याला तुम्ही वाचताना कसं वाचताय ते महत्वाचं आहे. ठीक आहे ना. आता बघा एक शब्द आणखी बघूया आपण. हा एक शब्द घ्या, अंडरस्टँडिंग. ओके, इथे पण यूज आहे आणि इथे पण यूज आहे, पण याला तुम्ही काय म्हटले अ म्हटलं आणि याला तुम्ही काय म्हटलं यू म्हटलं. हे तुम्हाला समजतंय का? म्हणजे हा काही स्वर नव्हे, हे तर व्यंजन झालं ना. य तर व्यंजन आहे ना, दिस इज कॉन्सोनेंट. जेव्हा तो कॉन्सोनेंट असणार त्यावेळेला आपल्याला एन नाही वापरता येणार, जेव्हा तो स्वर असणार तेव्हा मात्र वापरता येणार. म्हणून ह्या वाक्यामध्ये इथे जरी युनिटच्या अगोदर इथे यू असला तरीही तिथे आपल्याला एन वापरता येणार नाही, कारण त्या यू ला तुम्ही य म्हणताय, तो य काय आहे कॉन्सोनेंट आहे. ठीक आहे ना. खूप सगळे शब्द तुम्हाला तसे शोधता येतील. युनिट घ्या, युनिट त्याच्यामध्ये पण य म्हणतो आपण, तिथे एन नाही लागणार. ठीक आहे ना. युनियन घ्या, युनियन मध्ये पण याला तुम्ही यू म्हटलं तर तिथे एन नाही लागणार. युनिव्हर्सिटी घ्या, युनिव्हर्सिटी पण यू आहे, दिसायला यू आहे आणि म्हणायलाही य आहे, तर य असताना आपण तिथे एन वापरू शकणार नाही. पण इथे अंडरस्टँडिंग आहे ना, इथे अ म्हटलंय, इथे मात्र तुम्ही बिंदास एन वापरू शकता. अम्ब्रेला घ्या, आपण लहानपणापासून अम्ब्रेला शब्द ऐकलाय, राईट ना. अम्ब्रेला इथे पण अ आहे, हा अ आहे म्हणून इथे एन आहे. समजतंय? कोणताही लेटर घ्या. आता इथे एनसीसी शब्द आहे, एनसीसी, माय ब्रदर इज इन एनसीसी. तर इथे एनसीसी तुम्ही इथे म्हणाल की न आहे, न नाही, हा काय आहे एन आहे, म्हणजे स्वराने सुरू होतो ए, तर तुम्ही याच्या अलीकडे एन वापरू शकता. एमएलए असला, एमएलए म्हणजे कोण, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ज्यांना आपण आमदार नाही का, आमदार झाल्यासारखं वाटते, तो इथे आहे एमएलए. तर याला पण तुम्ही अलीकडे एन वापरू शकता, कारण तुम्ही याला एन म्हणता ना, इथे पण एन वापरला तरी चालेल. आयएएस असला,
इथे साहेब IAS आहे तर इथे पण तुम्ही कॅन वापरू शकता. हा आय इथे लिहिलंय म्हणून नव्हे, याला तुम्ही ने सुरुवात करता म्हणून. अशा प्रकारे आपल्याला आर्टिकल ए आणि एन याच्यामधला फरक समजला पाहिजे. म्हणून इथे आहे एरर. मला वाटतं मुद्दा क्लिअर झाला असणार. पुढच्या वाक्याकडे जाऊया. महात्मा गांधी was an advocate of non-violence and truth, which is considered as one of the greatest leaders in Indian freedom struggle. वाक्य आपल्या समोर आहे, राईट. आपण याला काय करूया, 3 भागामध्ये डिवाइड करूया. चला इथपर्यंत एक भाग करून टाकूया. सपोज इथपर्यंत एक भाग करूया तर उरलेला भाग एक वाक्य. तर ए याला आपण म्हटलं बी आणि याला आपण म्हटलं सी. चला आपल्याला शोधायची त्याच्यामधली एरर. ओके. महात्मा गांधी वॉज म्हटलंय, एकच महात्मा गांधी होते म्हणून वॉज क्लिअर आहे. एन म्हटलंय तिथे परत अ ने सुरुवात झाली आहे म्हणून ऍडव्होकेटच्या अगोदर एन तो पण करेक्ट आहे. नथिंग रॉंग आहे. नॉन व्हायलन्स अँड ट्रुथ माहिती आपल्याला हू म्हणजे जे म्हणजे महात्मा गांधी बद्दल हू म्हटलंय ते पण आपल्याला कळलं पाहिजे. इज कन्सिडर पॅसिव्ह व्हॉइस आहे. इज नंतर व्ही वापरलाय ते पण करेक्ट आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स वन म्हटल्याच्या नंतर लीडर्स अनेक पाहिजे ते पण बरोबरच आहे इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल. ओके. म्हणजे वर्क करणे फक्त आपल्याला असं वाटतच नाही की याच्यामध्ये कुठेतरी एरर असू शकते, बट इट इज नॉट देअर, इट हॅज एरर. कुठली एरर आहे याच्यामध्ये की हा जो क्लॉज आहे हू इज कन्सिडर्ड नो, हा जो क्लॉज आहे ज्याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो, एखाद्या माणसाबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती सांगणारं वाक्य, राईट. नाउ आता हू इज कन्सिडर्ड एज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स कुणाबद्दल म्हटलंय, महात्मा गांधींबद्दल, हो की नाही. मग ते वाक्य डायरेक्टली नेक्स्ट टू गांधीजी पाहिजे होतं, म्हणजे महात्मा गांधीच्या शेजारीच ते वाक्य पाहिजे. समजतंय. म्हणजे हे वाक्य ऍक्च्युअली असं पाहिजे होतं, महात्मा गांधी who is considered as one of the greatest leaders in Indian freedom struggle, comma आणि मग पुढे was an advocate of non-violence and truth. समजतंय. म्हणजे हे वाक्य इथे असं पाहिजे होतं, मग पुढे मग कंटिन्यू करायला पाहिजे होतं. तसं नाहीये, ते सब्जेक्ट पासून खूप दूर गेलंय, तसं नाही चालत आणि ही समजली जाते ह्या वाक्यामधली एरर. म्हणून द एरोनिकल पार्ट इज विच पार्ट, सी पार्ट, त्याच्यामधला एरर इथे आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यानंतर जेव्हा पण कुठलं वाक्य तुम्ही बघाल त्यावेळेला त्याचे डब्ल्यूएच वाला जो क्लॉज असणार तो क्लॉज त्या सब्जेक्टच्या त्या नाउनच्या शेजारी असला पाहिजे. समजतं? गॉट द पॉइंट आहे. येस. चलो नेक्स्ट अजून एखादं वाक्य बघूया. वाक्य असं सपोज की ही हॅज बीन ट्राइंग हिज बेस्ट to crack this exam, but he has not still succeeded in it. Okay, this is the sentence. आपण याचे पार्ट करूया, 3 पार्ट. याला आपण ए नाव देऊया, याला आपण बी नाव देऊया आणि उरलेला भाग काय आहे, सी. ठीक आहे. आता बघा वर तुम्हाला कुठे दिसते का याच्यामध्ये एरर. जर दिसत असेल तर तुम्ही एक क्लिक करू शकता किंवा लिंक तिथे खाली टाइप करू शकता कमेंट बॉक्स मध्ये कुठे कुठे एरर्स तुम्हाला दिसतात का. हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही ऍज अ पार्ट ऑफ युअर प्रॅक्टिस घेऊ शकता. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करू शकता, तिथे तुम्ही तुमचं उत्तर शोधा, तुम्हाला बरोबर सापडतंय का ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाइप करा, परत व्हिडिओ रिझ्यूम करा, बघा आणि मग तुम्हाला कळेल की तुमची उत्तर बरोबर येत आहेत की नाही येत आहेत, राईट ना. चला इथे बघूया आपण. ही हॅज बीन ट्राइंग, ही हॅज बीन नंतर आयएनजी हे करेक्ट आहे, कारण एखादी गोष्ट जेव्हा बऱ्याच काळापासून घडत असते सातत्याने तेव्हा आपण हॅव बीन, हॅज बीन आणि
आयएनजी वापरतो, राईट? वी नो इट. चला, मी ट्राइंग इज बेस्ट हे पण बरोबर आहे. टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला वापरावं लागतं, ते पण बरोबर आहे. दिस एक्झाम्पल बट झालं, परंतु ठीक आहे. ही हॅज नॉट सक्सीडेड. हॅज हॅडच्या नंतर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं, हे पण तुम्हाला माहित असणार, माहिती ना? राईट? नसेल माहित तर नोट डाऊन दिस पॉइंट. हॅव हॅज हॅड नंतर क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप येतं, ठीक आहे. आणि जेवढे पण प्रेपोजिशन्स आहेत ते प्रेपोजिशन नंतर नेहमी आयएनजी रूप येतं. फक्त टू नंतर पहिलं रूप येतं, ज्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. इथे टू नंतर पहिलं रूप आले कारण दिस इज द इन्फिनिटिव्ह फॉर्म. ओके, इथे बघा हॅज नंतर सक्सेडेड, ते पण बरोबर आहे. मग आपल्याला अशा वेळेला एरर कुठे आहे ते शोधायला खूप त्रास होऊ शकतो, नाही का? परंतु जर तुमचे जर बेसिक्स क्लिअर असतील, फाउंडेशन इज क्लिअर, मग तुम्हाला ही गोष्ट लगेच सापडेल. कोणती गोष्ट सापडायला पाहिजे की या वाक्यात तशी तर काही एरर दिसत नाही, परंतु इथे एक शब्द आला, कुठला? स्टिल. तो तिथे त्यांनी थोडासा चुकीचा वापरलाय, कारण या ठिकाणी त्याला अद्याप यश मिळालेलं नाहीये असं आपल्याला म्हणायचंय, राईट ना? तो खूप खूप दिवसांपासून ट्राय करतो एक्झाम साठी, स्कोर पण चांगला येतो त्याचा ना, परंतु त्याचं तर कट ऑफ पर्यंत तो पोहोचत नाही, म्हणून हॅज नॉट बीन सक्सीडिंग येट. म्हणून आपण इथे हा जो स्टील आहे त्याला येट म्हटलं पाहिजे. स्टील इज नॉट दॅट प्रॉपर वर्ड, इट शुड बी यूज दॅट. येट विल बी द प्रॉपर वर्ड. समजलं? म्हणून या ठिकाणी परत एकदा कोणत्या भागामध्ये एरर आहे? सी भागामध्ये. पुढचं उदाहरण बघूया, तुमच्या लक्षात येईल. थर्ड सेंटेन्स, वन ऑफ द क्वालिटीज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज were courage, which always helped him win. अशा प्रकारचं वाक्य दिलंय. आपण याला काय करूया, भाग पाडूया त्याचे. ए, बी आणि सी. चला, सापडतो मला एरर कुठे? फास्ट. जर तुम्हाला याच्यामध्ये एरर सापडायचे असेल तर पॉज करा व्हिडिओ, पुढे शोधा, तुमचं उत्तर शोधा. सापडलं तुम्हाला उत्तर, मग परत रिझ्यूम करा, कंटिन्यू. जर लगेच सापडलं असेल तर लगेच आपण विचार करायला काही हरकत नाही. तर वन ऑफ द क्वालिटीज, बघू इथे वन वापरलाय म्हणून इथे क्वालिटी पाहिजे होतं का? नाही. क्वालिटीज बरोबर आहे का? हो. का? कारण हे क्वालिटीज वन मुळे नाही म्हटलंय, ऑफ मुळे म्हटलंय. काय लक्षात ठेवा, जिथे पण ऑफ येतो, आयदर ऑफ, नायदर ऑफ, ना, वन ऑफ, एव्हरीबडी ऑफ, ऑफ नंतर नेहमी प्लुरल शब्द असणार, हे काय लक्षात ठेवा. ओके, चला छत्रपती शिवाजी महाराज पॅट वर हिज करेज, हे वर शब्द वापरलाय. आता हे क्वालिटीज मुळे वर शब्द पाहिजे होता, हे बरोबर आहे का ते शोधायला पाहिजे. ठीक आहे. आणि विच ऑलवेज हेल्प हिम, आणि त्यांनी त्याला कायम मदत केली. इथे पास्ट टेन्स आहे, therefore right. आता लक्षात घ्या, हा वर जो शब्द आहे हा क्वालिटीज मुळे आलाय का? नाही ना. ऍक्च्युअली वाक्यामध्ये किती क्वालिटीज बद्दल बोललं गेलंय? एकच क्वालिटीज बद्दल. कुठली क्वालिटी? करेज. आणि तिच्याबद्दल काही त्यांनी अगोदर सांगितले का? हो. काय म्हटलंय? वन म्हटलंय ना. काय लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा वन येतो कोणत्या पण सेंटेन्स मध्ये, जेव्हा वन येतो त्यावेळेला त्याच्याबद्दलच पुढे सांगितलं जातं. इंग्लिशचा एक खूप सुंदरसा नियम आहे की पहिल्यांदा वाक्याचा टेन्स क्लिअर होतो पहिल्याच त्याच्यामध्ये सब्जेक्ट मध्ये, आणि मग त्यानुसारच तो जो सब्जेक्ट आहे, नाउन आहे, त्याच्यानुसारच पुढचा काळ ठरतो. मग तो वर्बचा काळ असो, त्याच्या प्रोनाउन्सचा म्हणजे सर्वनामाचं प्लुरॅलिटी असो, सिंग्युलॅरिटी असो, हे सगळं काही असतं ते वरती पहिल्यांदा ठरत असतं. वन म्हणजे एकच आहे, मग एकच क्वालिटी बद्दल बोललं झालं, म्हणून इथे व्हॅची काही गरज नाही. इथे काय पाहिजे? वॉज पाहिजे. वन ऑफ द क्वालिटीज वॉज. ठीक आहे. वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स वॉज, वॉज पाहिजे. म्हणून इथे पण परत एकदा कोणत्या भागामध्ये एरर सापडले आपल्याला? सी भागामध्ये. समजतं? चल अजून एक उदाहरण बघूया. डी, सॉरी 4. No sooner I opened the door than
she enters with a beautiful smile. Which makes me happy. चला आपण शोधा त्याच्यामध्ये एरर कुठे आहे. ठीक आहे, बोलूया इतर एक भाग देऊयात, इतर दुसरा भाग देऊयात आणि तिसरा भाग इतर देऊयात. दिस इज ए, दिस इज बी अँड दिस इज गोइंग टू बी सी. चला मग शोधूया. नो सूनर आय ओपन द डोर, हा भाग इथे वर्तमान काळ दाखवतोय. दॅन, नो सूनरच्या वाक्यामध्ये नेहमी दॅन पाहिजे जोडणार, राईट ना. कंजक्शन शुड बी ऑलवेज दॅन. तिथे कधी कधी मुद्दाम आपल्याला देन देतात, परंतु देन इज नॉट देयर एनीवेअर. दॅट इज व्हाट दॅन. दिस इज करेक्ट वन. ठीक आहे. शी एंटर्स प्रेझेंट टेन्स आहे, इथे प्रेझेंट टेन्स किंवा सगळं सेंटेन्स जे आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, ब्युटिफुल स्माइल. व्हिच आता परत जोडलं व्हिच ने. मॅक्स इथे परत प्रेझेंट टेन्स. एकदा का टेन्स कंप्लीट क्लिअर झाला की तोच टेन्स पुढे कंटिन्यू होत जाणार. ठीक आहे, मग इथे त्यांनी मॅक्स वापरलाय. आता कुठे आहे एरर? ओके, बऱ्याच जणांना असं वाटणार की त्यामध्ये एरर नाहीच आहे, पण तसं नाही. एरर इज देयर. काय एरर आहे? ज्यांनी कोणी नो सूनर दॅनचा व्यवस्थित अभ्यास केला असणार त्यांच्या आतापर्यंत लक्षात आली असेल गोष्ट काय, की नो सूनरच्या वाक्यात नो सूनर जिथे संपतं तिथे व्हर्बल क्वेश्चन तयार होतं. म्हणजे तिथे अमेझॉन वॉज वर डूडस डीड हॅवेज एड शेल शुड वुड कॅन कुड हे जे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत त्यांनी सुरू होणारा प्रश्न तयार होतो, तरच ते वाक्य करेक्ट समजलं जातं. अदरवाइज इट इज नॉट कन्सिडर्ड टू बी करेक्ट. म्हणजे काय, आता हे जे पहिलं वाक्य आहे नो सूनर आय ओपन द डोर आहे ना, तर ह्या वाक्यामध्ये नो सूनर कुठे संपलं? इथे संपलं, राईट. तर हे जे उरलेलं वाक्य आहे आय ओपन द डोर, त्याचं तुम्हाला वर्बल क्वेश्चन तयार असला पाहिजे. म्हणजे काय, त्यातलं हेल्पिंग वर्ब बाहेर आलेलं असलं पाहिजे. आता इथे आय ओपन द डोर मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं आहे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. हेल्पिंग वर्बची जागा कुठे आहे ते पहिल्यांदा समजलं पाहिजे. तर नेहमी सब्जेक्ट आणि वर्ब या दोघांच्या मध्ये असतं हेल्पिंग वर्ब. जर माहित नसेल तर आज ती गोष्ट समजून घ्या, क्लिअर करून घ्या. मग आता इथे आय आणि ओपनच्या मध्ये तर कोणीच दिसत नाहीये. ज्या वेळेला तिथे कोणी दिसणार नाही त्यावेळेला मित्रांनो लक्ष द्या, इथे तिथे असणार डू किंवा तिथे असणार डेट. मग आता आपल्याला कसं काय कळायचं तिथे डू असणार का डीड असणार? ओके नाही, ते सिंपल आहे. जर ते क्रियापद पहिलं रूप असलं तर तिथे डू असणार, जर ते क्रियापदाचं सेकंड फॉर्म असलं तर तिथे डीड असणार. पॉइंट टू बी नोटेड, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज दिस ना. मग आता बघा, ओपन हे कितवं रूप आहे क्रियापदाचं, पहिलं का दुसरं? पहिलं. मग जर हे पहिलं रूप आहे तर इथे कोण असायला पाहिजे? डू असायला पाहिजे, आणि तो पण डू बाहेर यायला पाहिजे. म्हणजे वाक्य खरं तर असं सुरू व्हायला पाहिजे होतं, नो सूनर डू व्हायला पाहिजे होतं आणि मग आय ओपन पाहिजे होतं. परंतु तसं झालंय का? नाही झालेलं. म्हणून द एरर लाईज इन ए पार्ट. Ravi stood off from the crowd because of his height, which was his identity. असे वाक्य आहे. ठीक आहे, त्याला आपण 2-3 ठिकाणी मार्क्स देऊया. चला आता इथे घेऊन टाकलेला आपण ए म्हणूया, हाईट पर दिलेले आपण बी म्हणूया आणि याला आपण सी म्हणूया. बी नो आहे, चौथा पार्ट जो आहे तो नो एरर साठी दिलेला असणार. आता याच्यामध्ये बघा बरं, स्टूड म्हणजे पास्ट टेन्स वापरलाय, चला परत रीच वापरलाय म्हणजे प्लस वापरलाय, वॉज वापरलाय म्हणजे पास्ट टेन्स. म्हणजे सगळंच वाक्य पास्ट टेन्स मध्ये त्यांनी ऑलरेडी करून दिलेलं आहे. आपल्याला फक्त बघायचं की तिथे काही एरर आहे का, तसं तर काही दिसत नाही. बिकॉज ऑफ म्हणजे च्यामुळे, हा हे पण लक्षात ठेवा, ड्यू टू. तिथे पण कुठे आपल्याला काही एरर दिसत नाही, परंतु याच्यामध्ये छोटीशी एरर आहे. कोणती माहितीये? कधी कधी जेव्हा आपण ग्रामॅटिकल पार्ट मध्ये एरर दिसणार नाही त्यावेळेला फ्रेजेस शोधायला पाहिजे. ठीक आहे, फ्रेजेस मध्ये पण चुका आपल्याला सापडत नाहीत लवकर, कारण काही काही फ्रेजेस कशा असतात तो सेटच असतो, राईट ना. जसं की टू बी अवेअर ऑफ, तर आता टू बी म्हणजे इकडे आम्ही जरच वापरलं पाहिजे वॉजवर, तिकडे ऑफ आहे तर ऑफच आलं पाहिजे, तर तो सेट आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जेवढ्या फ्रेजेस आहेत ते एकदा डोळ्या खालून घाला तुम्ही. ओके, नेटवरून पण डाउनलोड करू शकता, नथिंग मॅटर्स अबाउट इट. इथे अशी एक फ्रेज आहे टू स्टँड. ओके, तर इथे तो गर्दीपेक्षा वेगळा दाखवायचा आपल्याला. ओके नाही,
का बरं? कारण ती त्याची आयडेंटिटी आहे. तर ती जी फ्रेज आहे त्याच्यापेक्षा वेगळं वाटणे, वेगळं उभं असणं, बाकीच्यापेक्षा वेगळा दिसणे, इथे ऑफ नसतो, इथे अपार्ट असतो. दॅट इज द एरर. म्हणजे एरर पहिल्या पार्टमध्ये ए भागामध्ये, जिथे ऑफ नाही चालणार, काय पाहिजे तिथे अपार्ट पाहिजे. मग तुमचं वाक्य काय व्हायला पाहिजे होतं? रवी स्टूड अपार्ट फ्रॉम द क्राउड बिकॉज ऑफ हिज हाईट which was his identity. समजतं? येस और नो? समजत असणार. चला पुढचं आणखी वाक्य बघूयात, म्हणजे आपल्याला आणखी व्यवस्थित क्लिअर करता येईल. बघा 6वं वाक्य. नंबर डझंट मॅटर, आपलं वाक्य कळलं पाहिजे, त्याचा अर्थ समजला. In the 19th century, the then scholars used to keep themselves clear of the emperors to be safe. ओके, असे वाक्य डायरेक्टली एम्पररच्या काळामध्ये गेलो आपण आता. चला आपण याला म्हणूयात एक पार्ट. चला अजून पुढे जाऊयात. themselves याला करून इकडे जाऊयात बी पार्ट. उरलेला पार्ट आपण म्हणूयात सी पार्ट. चला ए बी सी, वी हॅव ऑल थ्री पार्ट्स. लेट्स गो अहेड. बघूयात काय. इन द 19th सेंचुरी, इथे पण एरर असू शकते बरं का, परंतु आपण थोडं शोधलं तर आपल्याला कळतं. ठीक आहे. इन द 19th सेंचुरी, द म्हटलंय कारण ती स्पेशल आहे ना, म्हणून हे बरोबर आहे. कधी कधी आर्टिकल मध्ये पण एरर असते आणि आपण आर्टिकलला असं लाईटली घेतो की जसं आपल्याला सगळंच माहिती आहे, बट अनफॉर्च्युनेटली वी डोंट नो एनिथिंग अबाउट देम ऑल्सो. ओके, एखादा व्हिडिओ स्पेशल बनवू आपण आर्टिकल वरती. सध्या आपण बघूया वाक्यामध्ये पुढे मिस्टेक काही एरर आपल्याला सापडते का. ओके, चला आता काय आहे ते द देन स्कॉलर्स म्हटलंय. ओके, द देन स्कॉलर्स. बऱ्याच जणांना असं वाटू शकते अरे द देन, आता मी पहिल्यांदाच वाचलंय, म्हणजे इथेच क्लिअर असणार का एरर. द देन कसं काय येणार? परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, द देन हे राईट आहे, करेक्ट आहे. का? द देन म्हणजे तेव्हाच आहे. ओके, द देन प्राईम मिनिस्टर म्हणजे तेव्हाचे प्राईम मिनिस्टर, द देन चीफ मिनिस्टर म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री. समजताय? इथे अजिबात गडबड करायची नाही. दिस इज गोइंग टू बी राईट वन. ओके, यूज टू आपल्याला माहिती आहे, यूज टू म्हणजे भूतकाळातली सवय असते, जुन्या काळातलं हॅबिच्युअल पास्ट असतो. त्यानंतर पहिलंच रूप पाहिजे. आपण आता डिस्कस केलं टू नंतर पहिलं रूप पाहिजे. therefore this is also going to be clear. keep themselves म्हणजे स्वतःला ठेवायचे ते. क्लिअर ऑफ द एम्परर्स. एम्परर म्हणजे कोण? एम्परर, सम्राट ना. टू बी सेफ, टू बी सेफ म्हणजे सेफ राहण्यासाठी. ओके, तर ते स्वतःला सेफ राहण्यासाठी त्याच्यापासून थोडंसं अंतर राखून घ्यायचे, असं एक साधारणतः वाक्य आहे. आणि ते कुठेही आपल्याला लवकर एरर दिसत नाहीये, परंतु एरर लपलेली आहे एका छोट्याशा पॉइंट मध्ये. कुठे माहितीये? इथे कुठेच नाहीये, ती इथे आहे. काय? की दुसऱ्यापासून बाजूला असणे, ठेवणे, साईडला ठेवणे, त्याला अंतर राखून ठेवणे आपण ज्याला म्हणतो. त्याच्यासाठी जी फ्रेज आहे, परत आपण फ्रेज मध्ये आलोय की क्लिअर ऑफ मध्ये डबल एफ नसतो, नुसता ऑफ असतो. ओके, लक्षात ऑफ असतं, त्यामुळे एरर कुठे आहे? सी पार्ट मध्ये आहे. मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करा या गोष्टींचा. म्हणून मी मगाशी पण म्हटलं की थोडंसं आपण बघायला पाहिजे. जितक्या आपण फ्रेजेस बघू, जितक्या आपण फ्रेजेसवर लक्ष घालू, तितकं आपल्याला ते लवकर समजणार आहे. जर आपण त्याच्यावर लक्ष घातलं नाही, मग आपण इकडे दुसरीकडे शोधत असतो आणि जिथे एरर नाहीये तिथे शोधतो आपण एरर, आणि त्याला म्हणतो की इथे एरर आहे. राईट ना? तर त्याचं उत्तर काय आहे? सी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पुढचं वाक्य असं आहे, ही आस्क्ड whether either of his brothers were present at the spot when the incident took place. ओके, अशा प्रकारचं वाक्य आहे. याच्यामध्ये आपण तीन भाग करूया. ही आस्क्ड whether
चला इथे आस्क पर्यंत एकच देऊन टाकू डायरेक्टली, इथपर्यंत डायरेक्टली बी म्हणून टाकू आणि उरलेल्या सगळ्याला सी म्हणून टाकू. ओके, नथिंग मॅटर्स. ज्याला वाक्यातली एक रचना समजते ना त्याला तुम्ही इथे कुठे रेषा मारल्या याच्याशी काही फरक पडत नाही. ही इज रेडी टू फाईट फॉर दॅट. ओके, ठीक आहे. चला ठेवूया. ही आस्क्ड, आता इथे काय कळलं, त्याने विचारलं म्हणजे कोणता काळ निश्चित झाला, भूतकाळ. ओके, म्हणजे सगळ्या पुढच्या गोष्टी भूतकाळामध्ये असणार त्याप्रमाणे समजणार. वेदर हा इफचा भाऊ आहे ना वेदर, ते पण लक्षात ठेवा. आयदर ऑफ हिज ब्रदर्स, आता इथे आयदर आलेला आहे, ऑफ हिज ब्रदर्स वर प्रेझेंट हजर होते का ऍट द स्पॉट व्हेन, परत व्हेनचं वाक्य आलंय, असतंच ते बऱ्याच वेळेला डब्ल्यूएच वर वाक्य. व्हेन द इन्सिडेंट टूक प्लेस, भूतकाळ वापरलाय. ओके, त्यामुळे टूक प्लेस हे पण करेक्ट आहे. आपल्याला एरर शोधायची आहे. आणि मित्रांनो एरर तुम्हाला जर सापडले असेल तर तुम्ही ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा या की इतक्या क्रमांकाच्या एक्झाम्पलची एरर ही आहे. ओके, मला आवडेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जे उत्तर लिहिली तर थोडासा व्हिडिओ पॉज करा, शोधा उत्तर तुम्हाला सापडते का. चेक युअर अंडरस्टँडिंग, चेक द इंग्लिश द्या, तुम्ही स्वतःचं इंग्लिश चेक करू शकता. ओके, जर सापडले असेल तर चला पुढे जाऊयात. मग नाही काय म्हटलंय, आयदर म्हटलंय राईट. मग अशा आपण वन ऑफ च एक वाक्य बघितलं होतं, आठवतंय त्यावेळेला मी गोष्ट सांगितली होती कुठली, ऑफ असल्याच्या नंतर काय येणार आहे, आणि क्वचित येणार आहे. राईट, मी सांगितलं ना. इथे पण तेच आहे. इथे आयदर ऑफ आलंय हे समजतंय का तुम्हाला. येस, मग ऑफच्या नंतर साहजिकच काय यायला पाहिजे इथे, आणि क्वचित यायला पाहिजे. राईट ना, आयदर ऑफ हिज ब्रदर्स. पण लक्षात ठेवा आयदर फॉर, नीदर नॉर त्या वाक्यांमध्ये हे सिंगल असतं. ठीक आहे, इधर हा एकच असतो, नीदर हा एकच असतो, वन हा पण एकच असतो. त्यामुळे पुढचं जे वाक्य आहे ना ते सिंग्युलर प्रमाणे चाललं पाहिजे. इथे चाललंय का इधर ऑफ हिज ब्रदर्स, म्हणजे त्याच्यापैकी कोणीही एखादा भाऊ तरी. आता जेव्हा तुम्ही एखादा म्हणता तेव्हा होता का असं म्हणणार ना आपण, का होते का असं तर नाही म्हणणार. इथे मात्र त्यांनी वेअर हा शब्द वापरलाय आणि हे सेंटेन्स प्लुरल करून टाकलंय. आणि हिअर द एअर लाईन्स इन बी पार्ट, ही आहे एअर, वर नाही पाहिजे तिथे, काय पाहिजे होतं, वॉज पाहिजे होता. का बरं, कारण हे इधर वाला वाक्य आहे. इधर वर असो, निदर नर असो किंवा आणखी काही पण असू दे, तिथे त्या ठिकाणी ऑफ आला म्हणजे अनेक वचन, पण त्याच्यानंतर मात्र परत काय सिंग्युलर स्टार्ट होतं. समजलंय. म्हणून एरर इथे वर मध्ये आहे. नीट लक्ष देऊन ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. Kiran likes to keep a monkey as a pet. I don't understand what kind of a hobby is this? Okay, वाक्य वगैरे वेगळ्या प्रकारे दिलंय. Kiran likes to keep a monkey as a pet. चला आपण पुढे इथपर्यंत ए म्हणूया. ओके, त्याला आपण ए म्हणूया, त्याला आपण बी म्हणूया आणि उरलेल्या भागाला आपण सी म्हणूया. ठीक आहे, लेट दिस बी सी. आता बघा बरं शोधा, किरण लाइक्स टू कीप अ मंकी ॲज अ पेट. तर त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स क्लिअर करा. राईट, म्हणजे किरण आहे त्याला माकडं पाळायला आवडतं. ऍक्च्युली आपण माणसं माकडांचेच वंशज आहोत, परत त्यांना कशाला पाळायचं नाही का. परंतु काय हरकत नाही, कोणाला काय सवय असेल ते सांगता येणार नाहीये. तर लाइक्स टू कीप, लक्षात ठेवा जेव्हा दोन वर्ब्स एकमेकांच्या शेजारी शेजारी येतात तेव्हा दोघांच्या मध्ये टू येतो. लाइक्स टू कीप, लाइक्स टू रीड. ठीक आहे, वॉन्ट टू रीड, लक्षात ठेवा टू ने जोडलं जातं. हे बरोबर आहे. आणि माहितीला बरोबर कीप अ मंकी ॲज अ पेट. पेट म्हणजे आपल्याला माहिती पाळीव प्राणी. राईट, ते आता मग कुठे अडचण काय, आय डोंट अंडरस्टँड, हे पण बरोबर आहे. आय डोंट अंडरस्टँड V1 वापरलंय. मित्रांनो लक्षात ठेवा एक खूप महत्त्वाची गोष्ट, कोणती जेव्हा पण तुम्हाला असं वाक्यामध्ये डू, डज आणि डिड हे जेव्हा तुमच्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतील ना, म्हणजे असं डोळ्यांनी स्पष्ट दिसतायत सेंटेन्स मध्ये, अच्छा इथे डू आहे, मला दिसतो आहे, डज आहे, डीड आहे, वाक्य तुम्हाला क्लिअर दिसतोय तो, अशा वेळेला 101% बी शुअर की नेक्स्ट येणारं क्रियापद, ठीक आहे, वर्ब ऍक्शन वर्ड हा पहिल्याच रूपात असणार 101%. म्हणजे इथे डू आहे ना, इथे अंडरस्टँडच असणार, इथे डज आहे अंडरस्टँड, डीड आहे अंडरस्टँड. क्लिअर, बी शुअर, हे पण बरोबर आहे. व्हॉट काइंड ऑफ अ हॉबी इज दिस. आता इज दिस म्हटलंय म्हणजे हा प्रश्न आहे. ओके,
ते पण बरोबर आहे. जेव्हा पण लक्षात घ्या हेल्पिंग वर्ब जेव्हा अगोदर येईल ना तेव्हा तो प्रश्न असणार आणि त्याचं रेझॉल्ट असतं व्हॉट काइंड ऑफ हॉबी दिस इज, तर ते प्रश्न नसतं झालं मग लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे इथलं जे प्रश्नचिन्ह कधी कधी इथे सुद्धा असू येतं बरं का, परंतु हे बरोबर आहे प्रश्नचिन्ह. का बरोबर आहे? कारण इज हा अगोदर आलेला आहे. मग सर एरर तरी कुठे आहे आता एवढ्या सगळ्या वाक्यामध्ये नाही का? तर मित्रांनो इथे आहे एरर. अरे बापरे, इथे एरर आहे, इतकी छोटीशी आहे. येस दिस इज सो. का माहितीये? कारण रूल म्हणतो की काइंड ऑफच्या वाक्यात कधीच आर्टिकल वापरू नये. वाव, आय डिडंट नो दिस. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. काइंड ऑफच्या वाक्यामध्ये, सॉर्ट ऑफच्या वाक्यामध्ये परत पुढे ए वापरायचा नाही. म्हणजे सेंटेन्स काय पाहिजे? व्हॉट काइंड ऑफ हॉबी इज दिस, असं बरोबर व्हायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हाला एरर कुठे सापडली आता? पार्ट नंबर कोणता आहे हा? सी पार्ट, राईट? सी पार्ट कंटेन्स इन एरर. ओके, की आपण जेव्हा पण वाक्य म्हणतो काइंड ऑफ असो सॉर्ट ऑफ असो त्यावेळेला त्यामध्ये ए वगैरे काही वापरायचा नाही. गेट इट? येस. तर पुढचं एक्झाम्पल बघू आपण. We are not so good friends. I meet him seldom as I am also busy in my work. चल, इस तरह से सेंटेंस दिया हुआ है. आता या सेंटेन्स मध्ये आपल्याला शोधायचे एरर. ठीक आहे, तर इथपर्यंत ए म्हणून टाकू आपण त्याला, बी म्हणूया आपण आणि याला सी म्हणूया. शोधा बरं, दिसते का तुम्हाला कुठे एरर? जर एरर दिसत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. नंबर टाका अगोदर, सेंटेन्सचा नंबर आणि त्याची एरर. ठीक आहे, असं असलं पाहिजे वगैरे वगैरे. तुम्ही त्यामध्ये नोट डाऊन करू शकता. काही व्हिडिओ थोडा पॉज करा, उत्तर सापडते का बघा, लिहा त्याच्यामध्ये, परत रिझ्यूम करा, तुमचीच प्रॅक्टिस होणार आहे. राईट ना? तर मित्रांनो चला, वी आर नॉट सो गुड फ्रेंड्स. एक आणखी छोटीशी गोष्ट समजून घ्या की नॉटच्या नंतर जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं इतके चांगले आम्ही मित्र नाही आहोत त्यावेळेला ऍज पेक्षा सो बेटर असतो. म्हणून इथला जो सो आहे ना तो पण बरोबर आहे. नॉट सो. ओके, नेगेटिव्ह मिनिंग आहे त्याला. वी आर नॉट सो गुड फ्रेंड्स, आम्ही काही इतके चांगले मित्र नाही आहोत. बरं, मग आय मीट हिम सेल्डम. सेल्डम म्हणजे काय बरं? सेल्डम म्हणजे काय? क्वचित एखाद्या वेळेला, रेअरली, स्केअर्सली, हार्डली, राईट? समजतं सेल्डम. तर आय मीट हिम सेल्डम, मी त्याला क्वचित एखाद्या वेळेला भेटतो. का? कारण आम्ही चांगले मित्र नाही आहोत त्यामुळे भेटण्याची इच्छा नाहीये. अँड आय एम ऑल्सो बिझी. इथे आय एम ऑल्सो बिझी हा पण प्रेझेंट टेन्स आहे, इथे पण प्रेझेंट टेन्स आहे, इथे पण प्रेझेंट टेन्स आहे ना? त्यामुळे आता या वाक्यामध्ये सगळ्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स कंटिन्यू केलेला असल्यामुळे वी आर नॉट एबल टू फाइंड आउट वेअर एक्झॅक्टली द एरर इज दॅट. ओके, मग एरर कुठे फाइंड आउट होणार याच्यामध्ये? इथेच एरर आहे. तुम्ही म्हणाल की इथे का बरं एरर टाकली? क्वचितला चालणार नाही का? चालेल ना, परंतु त्याची जागा चुकली. म्हणजे सेल्डम सारखे असे अनेक शब्द आहेत, ऑलवेज आहे, ऑफन आहे. तुम्ही त्याची नोंद पण ठेवू शकता तुमच्याकडे की जे शब्द, जे ऍडव्हर्ब्स हे त्या क्रियापदाच्या नंतर नाही वापरत, त्यांना अगोदर वापरावं लागतं. समजून घ्या मित्रांनो की हा जो सेल्डम आहे हा इकडे याच्या नंतर नसतो वापरायचा, वाक्याच्या सुरुवातीलाच वापरायचा असतो सेल्डम. म्हणजे खरं तर वाक्य असं पाहिजे होतं, सेल्डम आय मीट हिम. ठीक आहे, हे बघा बाकीचे पण आणखी तुम्हाला सापडतील. ऑलवेज आहे, नंतर मगाशी तुम्हाला हार्डली सांगितलं, समटाइम्स सांगितलं, जनरली घ्या. हे सगळे घेऊन टाका तुम्ही. समटाइम्स घ्या, जनरली घ्या, हार्डली घ्या, ऑफन घ्या, रेअरली घ्या, स्केर्सली घ्या. ठीक आहे ना? हे जे शब्द आहेत हे वाक्याच्या सुरुवातीला वापरतात, म्हणजे नंतर वापरत नाही. गेटिंग इट? ओके, एव्हर पण चालू शकतो त्यामध्ये. एव्हर, हॅव यू एव्हर सीन दिस, असं तुम्ही वाक्य बघितलं असणार. हॅव यू एव्हर विजिटेड दिस सिटी, असं पण तुम्ही ऐकलं असणार. ओके नाही? म्हणजे एव्हर अगोदर येतो, जनरली अगोदर येतो, स्केर्सली, हार्डली हे सगळे शब्द अगोदर येत असतात. आपल्याला माहित पाहिजे ऑफन पण त्यामध्ये अगोदर येणार. म्हणून इथला जो सेल्डम आहे हा चुकीचा आहे, तो चुकीचा आपल्याला सापडला पाहिजे. ओके, नोट डाऊन केलं की नाही केलं? केलं असतं. चला पुढचं आपण नेक्स्ट वाक्य बघूया, जेणेकरून आपल्याला त्याची पण थोडीशी प्रॅक्टिस बघता येईल. ओके,
नंबर 10 मला वाटतं 10 एक्झाम्पल चालू आहे ना राईट. हाऊ कॅन यू जज मी? ट्वेंटी मिनिट्स are not enough time to judge one. ओके, अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. सपोज हाऊ कॅन यू जज मी? तुम्ही मला कसं जज करू शकता? त्याच्यामध्ये आपण बघूया, इथपर्यंत आपण एक टाकून दिलाय, इथपर्यंत आपण दुसरा भाग टाकून दिलाय, आणि इथपर्यंत आपण तिसरा भाग, म्हणजे याला म्हणूयात ए, याला म्हणूयात बी, आणि याला म्हणूयात सी. ओके, चला मग लेट्स ट्राय. बघा बरं काय तुम्हाला वाटतंय काय? हाऊ कॅन यू जज मी बरोबर आहे का? पहिल्या भागामध्ये बरोबर दिसतंय का? बरोबर आहे. कॅन हा सब्जेक्टच्या अगोदर आलाय, त्यामुळे तो प्रश्न असणार आहे. मगाशी मी बोललो ना, प्रश्नामध्ये हेल्पिंग वर्ब नेहमी अगोदर असतो. गेटिंग दिस? मग हे अगोदरच आहे, त्यामुळे हा प्रश्न आहे, तिथे प्रश्न चिन्ह आहे, त्यामुळे पहिला भाग एरर फ्री आहे, तिथे काहीही एरर नाही आहे. ओके, गो नेक्स्ट. 20 मिनिट्स. आता आर म्हणजे 20 मिनिट्स आर नॉट इनफ टाइम, म्हणजे टाइमचा उल्लेख आलाय, नीट लक्षात घ्या. 20 मिनिट्स आर बरोबर आहे, परंतु इथे टाइम शब्द मध्ये झालाय टू जज वन. म्हणजे काय म्हटलं? 20 मिनिट्स हा काही पुरेसा वेळ नाहीये असं या हिशोबाने म्हणायचं तुम्ही. ठीक आहे, जर टाइम शब्द जर नसता तर मित्रांनो नीट समजून घ्या मी काय म्हणतो. जर इथे जर टाइम शब्द नसता तर हे वाक्य असं केलं असतं की 20 मिनिट्स आर नॉट इनफ टू जज वन, आणि ते वाक्य राईट राहिलं असतं. परंतु ते टाइम शब्द आल्यामुळे सगळा घोटाळा झालाय. काय घोटाळा झालाय की इथे तुम्हाला आर नाही वापरावं लागणार, आता इथे इज करावं लागेल. बघा तुम्हाला समजतंय का? मग ते वाक्य काय होणार आहे? 20 मिनिट्स इज नॉट इनफ टाइम, म्हणजे 20 मिनिट्स हा काही इनफ टाइम नाहीये, सिंग्युलर झाला. समजतंय? म्हणजे किती ट्रिकी क्वेश्चन्स टाकतात ना ते, की आपल्याला ते कळायलाच नाही पाहिजे अशी त्याची इच्छा असते, परंतु आपण थोडं त्यांच्या पुढे जायचं, एक पाऊल व्यवस्थित विचार करायचा, आणि मग आपल्याला कळणार त्याच्या टाइम शब्द आलाय ना, 20 मिनिट्स इज यायला पाहिजे. दिस इज इनफ टाइम, नाही का? आपण म्हणतो की नाही दिस इज नॉट इनफ टाइम, आपण इथे इज वापरतो, आर नाही वापरत आपण. दिस आर इनफ टाइम असं नाही म्हणत आपण, राईट ना? म्हणून इज हाच ऑप्शन करेक्ट असला पाहिजे. बी मध्ये याची एरर आहे. काय लक्षात ठेवा मित्रांनो, तिथे जिथे पण अनेक वचने असणार तिथे सिंग्युलर करा, म्हणजे तुम्हाला त्याची एरर. आय एम सो हॅपी टू सी these birds flying above this blue lake. चल, एक छोटासा सेंटेन्स आहे. आय एम सो हॅपी टू सी these birds flying above this blue lake. So happy these birds. याला म्हणूयात बी, आणि याला म्हणूयात आपण सी. ओके, लेट्स फाइंड आउट वेअर द एरर इज लाईन. ओके, पहिली गोष्ट, आय एम सो हॅपी, किती आनंदी आहे मी ना. आय एम व्हेरी हॅपी, त्यामुळे माझी काय मिस्टेक नाहीये. डोंट वरी, दिस इज करेक्ट. टू सी these birds, these म्हटलंय त्यामुळे अनेक वचन आहे. बर्ड्सना बघून आनंद झालाय, त्यामुळे दॅट इज ऑल्सो एरर फ्री, नथिंग अबाउट इट. इकडे काय परिस्थिती आहे? द बर्ड्स आर फ्लाइंग. लक्षात घ्या, आय सी these birds flying हे बरोबर आहे, असं काही नाही की आय सी these birds flying. तो फ्लाइंग बरोबर आहे. अबाउट दिस ब्लू लेक, आता ह्या ब्लू लेकच्या अबाउट दिस बर्ड्स आहे, इथेच प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, काय एरर आहे की अबाउट शब्द चुकला. कशावरून? अबाउट म्हणजे तो वर, राईट ना? पण याचा एक भाऊ पण आहे माहिती तुम्हाला, कोण? ओव्हर, तो पाहिजे नाही. तर तुमच्यापैकी एखाद्याला असा प्रश्न पडू शकेल, काय फरक पडला? अबाव आणि ओव्हर दोघं पण वरतीच आहे ना, ओके नाही? तसं नाहीये मित्रांनो. ओव्हर जो असतो ना त्याला स्पीड असतो, मोशन असतो, ठीक आहे, गती असते त्याला ओव्हरला. अबावला स्पीड नसतं, त्याला मोशन म्हणजे त्याला गती नसते. काय लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही म्हणता फॅन इज अबाव माय हेड, त्यावेळेला काय पंखा बंद आहे. ओव्हर माय हेड म्हटलं की त्याला स्पीड असते. गेटिंग दिस? तर आता पक्षी गेले उडत, ते काय पक्षी काय स्थिर एका ठिकाणी थांबले का? नाही थांबले, ते वरतून उडत
थोडं बाजूला गेली ना, त्याच्यामध्ये स्पीड आली की नाही, त्यांना मोशन गती आली, त्यामुळे ते अबाव नाही चालणार. काय पाहिजे असणार तिथे, ओव्हर पाहिजे असणार. म्हणून एरर इज हिअर इन द सी पार्ट. काय पाहिजे तिथे, ओव्हर. गेटिंग दिस? चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आहे आपल्याला थोडासा वेळ आणि थोडीशी जागा पण आहे. लेट्स टेक सम एक्झाम्पल्स. ओके, hardly had we crossed the bridge when we heard the gunshot which made us deaf. Okay, चलो और एक सेंटेंस दिया हुआ है, तो देखेंगे क्या है इसमें प्रॉब्लम. तो पहले क्या करेंगे, इसको एबीसी में तब्दील कर देंगे. दिस इज द ए पार्ट, दिस इज द बी पार्ट एंड दिस इज द सी पार्ट. तीन भाग आपण करून टाकले. चला आपण शोधूया त्यामध्ये एरर कुठे आहे. हार्डली हॅड, तुम्ही केले का तयारी हार्डली हॅडची? हार्डली हॅडचे पण वाक्य असतात बरं का. हार्डली हॅड वी क्रॉस द ब्रिज. आम्ही जसाच का ब्रिज क्रॉस केला, केला ना केला तोच काय झालं तेवढ्यात, when we heard, past tense आहे, had म्हणजे past tense, the gunshot, तेवढ्यात आम्ही गनचा आवाज ऐकला, which ज्याने made, परत past tense आहे, past deaf, आम्हाला तर बधीर करून टाकलं. आधीच निम्मे बधीर होतो, अगोदर अजून बधीर झालो, which made us deaf. आता याच्यामध्ये एरर कुठे आहे? एरर अशी आहे की जशी आपण नो सुनरचं वाक्य मगाशी बघितलं होतं ना, नो सुनरच्या वाक्यामध्ये एक वर्बल क्वेश्चन तयार व्हायला पाहिजे, राईट, की जो नो सुनर नंतर सुरू होतो. इथे पण कसं आहे मित्रांनो, हार्डलीच्या नंतर हॅडनेच सुरू होणारा वर्बल क्वेश्चन तयार व्हायला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार झालंय की इथे ना, परत त्याला प्रश्नचिन्ह नसणार. तुम्ही म्हणणार हो की नाहीच आहे इथे प्रश्नचिन्ह. आता पुढची गोष्ट फार महत्वाची आहे. कोणती? जसं आपण मगाशी बघितलं की जर वाक्यात तुम्हाला डू, डज, डीड हे तिघ जर दिसले तर नंतर ऍक्शनचा पहिला फॉर्म यायला पाहिजे, राईट ना. सेम वाक्याचा एक रूल असतो. कोणता? की जर तुम्हाला वाक्यामध्ये हॅड, हॅज आणि हॅड तर तिघांपैकी कोणीही एक प्राणी दिसला त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं पाहिजे. वी मस्ट हॅव टू टेक द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. अंडरलाईन करून घ्या, नोट डाऊन करून घ्या तुमच्या वहीमध्ये, ठीक आहे. मग थर्ड फॉर्म असला तरच बरोबर आहे, नाहीतर नाही बरोबर. आता चला आपण थर्ड फॉर्म चेक करू. हॅडच्या नंतर क्रॉस इज द ऍक्शन वर्ड, राईट. आता याचं तिसरं रूप आहे का क्रॉस? नाहीये, याचं पहिलंच रूप झालंय ना क्रॉस. याचं सेकंड काय? क्रॉस्ड. थर्ड काय? परत एकदा क्रॉस्ड. इथे क्रॉस्ड पाहिजे होता ना, तो नाही दिला. म्हणून ही जी एरर आहे ही पहिल्याच भागामध्ये आहे, ए पार्ट मध्ये एरर आहे. ते काय पाहिजे होता? क्रॉस्ड. आणि त्यांनी आपल्याला क्रॉस्ड दिला नाही. गेटिंग दिस? येस. म्हणजे एरर आपल्याला सापडलेली. ओके, अजून एक सेंटेन्स बघूया. If you called me there, I should slap you because I don't like such nonsense. ओके, अशा प्रकारचं एक सेंटेन्स आहे. कारण मला नॉनसेन्स अजिबात आवडत नाही. मला जर तिथे बोलवलं कानाखालीच ना स्लॅप. ओके, अवघड कार्यक्रम. चला बघूयात काय झालं ते. पहिल्यांदा काय करूयात आपण, 1 2 3 करून टाकूयात. लेट दिस बी ए, लेट दिस बी बी अँड लेट दिस बी सी. आपण त्याला शोधूया त्यामध्ये कुठे कुठे एरर दिसते आपल्याला. ओके, चला. इफ यू कॉल्ड मी देअर, जरचं वाक्य बरं का. इफ काही काही मुलांना इफच्या वाक्यामध्ये देन हे पुढे वापरायला पाहिजे असतं, परंतु तसं नसतं मित्रांनो. इथला जो कॉमा असतो ना त्यालाच तर म्हटलं जातं. म्हणून परत तर साठी देन वापरण्याची गरज नाही. अल्जेब्रा मध्ये थोडीशी सवय झालेली असते गणित सोडवता, म्हणून ती तशी सवय आहे. परंतु इंग्लिश मध्ये इट डझंट मॅटर एनीमोर, इट डझंट नीड दॅट. तर मग जर तुम्हाला बोललं तर आय शुड स्लॅप, मी कानाखाली ओढणार, राईट. त्याच्या काबर ओढणार आहे? कारण आय डोंट लाईक, मला अजिबात आवडत नाही. डोंट लाईक बरोबर वापरलं आहे. सच म्हणजे असा, नॉनसेन्स तर सांगायची काही गरजच नाहीये, राईट. तर आता इफ यू कॉल, इथे एरर आहे मित्रांनो. कशी काय एरर आहे? वाक्य तर बरोबर सांगतात की इफ यू कॉल्ड मी देअर, जर तुम्हाला तिथे बोलवलं तर, म्हणजे बोलवलं तर भूतकाळ झालं ना, पास्ट टेन्स, मग कॉल्ड पाहिजे.
तसं नाही. म्हणजे इफच्या वाक्यामध्ये V1 वापरला तरी त्याला ल म्हटलं जातं. म्हणजे इफ यू कम, म्हणजे जर तू येतो असं न म्हणता जर तू आला असं म्हटलं जातं. इफ यू स्टॉप, म्हणजे जर तू थांबतो असं न म्हणता जर तू थांबला असं म्हटलं जातं. हो, हे समजण्यासारखी गोष्ट आहे, फक्त इफ असल्यावरच. ओके, आता इथे इफ यू कॉल हे दुसरं रूप आहे ना, हे नको आहे, पहिलं रूप पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. ठीक आहे. किंवा जर इथे पहिलं रूप वापरलं त्यांनी इथे इफ केलाय, राईट, त्यांनी तिथे वाक्याचा टेन्स क्लिअर केलाय, इथे कॉल पाहिजे. इथे का आपल्याला मिस्टेक नाही शोधायची समजा, का, कारण त्यांनी तिथे त्या वाक्याचा टेन्स क्लिअर केला की इथूनच वाक्य पुढे जाणार आहे. पहिल्यांदा वाक्य सेट होतं म्हणून इकडे अजिबात एरर शोधायची नाही, पुढचे त्याच्यानुसार बदल झाले की नाही ते चेकआउट करायचं. मग पुढे काय की इथे जर पास्ट टेन्स असेल, आता हा पास्ट टेन्स आहे ना, तर इथे ना शल विल नाही चालणार, इथे वुड लागणार. हे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे कशा प्रकारे असतं हे इफचं सेंटेन्स. जर इफच्या वाक्यामध्ये पहिल्यांदा जर तुम्ही प्रेझेंट टेन्स केला तर तिकडे तुम्ही प्रेझेंट टेन्स करू शकता किंवा तुम्ही फ्युचर टेन्स करू शकता. ठीक आहे. इकडे जर तुम्ही पास्ट केलं सिंपल पास्ट तर तुम्हाला तिकडे काय घ्यावा लागतो, वुड घ्यावा लागतो. हे कायम लक्षात ठेवा. आणि जर अलीकडे जर हॅड असला तर तिकडे तुम्हाला वुड हॅव ची रचना वापरावी लागते. हे तीन गोष्टी 100% लक्षात ठेवा. इफच्या वाक्यात पहिल्यांदा जर प्रेझेंट टेन्स असला तर पुढे तुम्ही प्रेझेंट किंवा फ्युचर वापरू शकता. पहिल्यांदा जर पास्ट असला तर तुम्हाला तिकडे वुड वापरावं लागेल सिंपल पास्ट असला तर आपण सिंपल पास्ट म्हणून घेऊया. ठीक आहे. आणि जर हा पास्ट परफेक्ट असला म्हणजे हॅड ची रचना असली तर इकडे मात्र तुम्हाला वुड हॅव वापरावं लागेल. मग आता इथे काय आहे, सिंपल पास्ट आहे कॉल्ड, तू शॅल नाही चालणार, इथे काय पाहिजे, वुड पाहिजे. म्हणजे एरर कोणत्या भागामध्ये आली मग आपल्या बी पार्ट मध्ये, पहिल्या पार्ट मध्ये नाही. ठीक आहे. इथे कॉल्ड बरोबर तरी येत आहे, पुढच्या भागामध्ये वुड पाहिजे. 14व्या क्रमांकाचं वाक्य बघूया. द अक्युज्ड has finally confessed to steal the money from the Citibank. Which has cleared the case, cleared the matter. So, okay. Sentence is the accused has finally confessed to steal the money from the Citibank, which has cleared the matter. चलो, आता कुठपर्यंत झाला, इकडे पहिला नंबर याला जोडू, दुसरा नंबर याला जोडू. हा, चला पुढे काय झालं, याला म्हटलं ए, याला म्हटलं बी आणि याला म्हटलं सी. आता अक्यूज म्हणजे कोण, आरोपी. जो कोणी आरोपी असेल त्याने शेवटी बिचाराने मान्य करून घेतलं की मीच पैसे चोरले, माझ्याकडे थोडंसं लॉकडाऊन मुळे कडकी आली होती, त्याला बँकेत दरोडा टाकून. ओके, द अक्यूज इज फायनली कन्फेस, त्याने मान्य करून घेतलंय टू स्टील द मनी. आता हॅज नंतर तिसरं रूप पाहिजे, आहे का इथे, आहे. चला, टू नंतर पहिलं रूप पाहिजे. ओके, स्टील द मनी फ्रॉम द सिटी बँक, सिटी बँक मधून. विच, ज्याने. हॅज क्लिअर, हॅज नंतर तिसरं रूप पाहिजे, आहे का, आहे. मग एरर पण आहे का, नाहीये. थांबा थांबा, इतकी काही करण्याचं काही कारण नाही. लेट्स फाइंड आउट द एरर देयर. असं आहे, असे काही काही शब्द आहेत, असे काही काही फ्रेजेस आहेत की ज्या ठिकाणी टू नंतर पण क्रियापदाला आयएनजी लावला जातो. आपण तर मगाशी काय शिकलो, टू नंतर क्रियापदाला तर पहिलं रूप पाहिजे, राईट ना. टू गो, टू रन, टू डान्स, टू सिट. आणि त्या हिशोबाने तर आपण म्हटलं टू स्टील. आता इथे कसं काय चुकलं, येस फ्रेंड्स, हिअर इज द एरर इन बी पार्ट. का, कारण इथे कन्फेस टू च्या नंतर, लक्षात ठेवा मी काय सांगतो ते, असे भरपूर काही शब्द आहेत की ज्यांच्या नंतर आपण याला आयएनजी लावतो आणि त्याचं जिरेंड मध्ये रूपांतर करतो. जिरेंड म्हणजे धातू साधित नाम, ते नाउन असतं, ऍक्टिव्हिटी असते. ओके, त्याप्रमाणे म्हणून ते कन्फेस टू च्या नंतर, हे नोट करून घ्या तुमच्याकडे, कन्फेस टू च्या नंतर स्टीलिंग पाहिजे. ठीक आहे. असे भरपूर शब्द तुम्हाला सांगते. ऍडमिटेड टू असलं, समजा ऍडमिटेड, कन्फेस झालं, ऍडमिटेड असलं, ऍडमिटेड टू, तर तिथे तुम्ही आयएनजी वापरू शकता. डिवोटेड असलं तर डिवोटेड नंतर सुद्धा तुम्ही टू वापरू शकता. डेडिकेटेड असलं
त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही वापरू शकता डेडिकेटेड टू. जेव्हा पण टू येईल याच्यानंतर डेडिकेटेडच्या ऐवजी डेडिकेशन जरी असलं ना, डेडिकेशन तरी पण चालेल, डेडिकेशन टू हे शब्द तुम्हाला पुढे घेऊन कधी मित्रांनो हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, ऍडमिटेड टू आता आपण बघितलं. अपोज्ड असलं एखाद्याला अपोज टू, अपोज टू असलं एखादं AWPO, राईट. ओके, अपोज. त्याच्यानंतर पण ING येणार. हे मुद्दे आपण क्लिअर करून घ्या. या मुद्द्यांनी आपलं इंग्लिश क्लिअर होणार आहे. ओके, नाहीतर आपल्याला कुठेच एरर सापडणार नाही. आपण तर म्हणत राहू काय कुठेच एरर नाहीये, कारण टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आपण क्लिअर करून घेतली गोष्ट, राईट ना. परंतु असे काही शब्द आहेत की त्याच्यानंतर टू नंतर ING वापरलं जातं आणि ते जे ING वापरलं ते वर्ब नसतं. त्यावेळी ते काय होतं, जिरेंड होतं. ओके, त्याच्याच प्रकारचा एक शब्द लुक फॉरवर्ड टू. हे पण लक्षात ठेवा, फ्रेज आहे लुक फॉरवर्ड टू. जेव्हा पण कोणत्या वाक्यामध्ये लुक फॉरवर्ड टू असं येईल त्याच्यानंतर नेहमी ING येतो. हा पण पॉइंट नोट करून घ्या. म्हणून जर एखादं सेंटेन्स जर आलं ना की आय एम लुकिंग फॉरवर्ड टू, त्याच्यानंतर सीइंग येणार. लुकिंग लक्षात घ्या, वॉचिंग असणार, रायटिंग असणार. नोट डाऊन दिस पॉइंट. ओके, हे आपल्या लक्षात राहत नाही आणि हा मुद्दा फार महत्वाचा आहे. खूप सगळ्या परीक्षांमध्ये विचारला जातो मुद्दा. त्यांना माहित असतं की आपण अभ्यास नाही करणार, पण आपण तसं नाही करायचं, आपण अभ्यास करून जायचा. ओके, चला, मुद्दा क्लिअर आहे सगळ्यांना. टू नंतर स्पेलिंग का घेतला जातो, कारण हे काही शब्द असेल की कन्फेस टू, ऍडमिटेड टू, डिवोटेड टू, डेडिकेटेड टू, ऑपोज टू, ऍडमिटेड टू, अशा वेळेला ING वापरला जातो. ठीक आहे, आणि तो ING काही वर्ब नसतो, ते काय असतं, जिरेंड. गो नेक्स्ट. 15वा एखादा अजून एखादं उदाहरण बघूया, मग वाटल्यास थांबूया. ठीक आहे. I can't tell you how happy am I after winning this match for which I have been practicing. Too long. Okay, too long, so long काय हरकत नाही. सोपवूनच घेऊ म्हणजे परत तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न नको. कुठपर्यंत येतं आता, इथपर्यंत A म्हणून टाकूया आणि इथपर्यंत B म्हणूया आणि इथे बाकी उरलेल्या भागाला C म्हणूया आणि शेवटी D पार्ट असणार जो म्हणेल की याच्यामध्ये कुठेही मिस्टेक वगैरे काही नाहीये. ओके, लेट्स गो. फाइंड आउट. I can't tell you, बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे, cannot tell you. ओके, इथे काही मिस्टेक दिसत नाही, एरर दिसत नाही. आफ्टर विनिंग इथे पण काही नाही. हाऊ हॅपी आय एम म्हणजे मी किती आनंदी आहे. आफ्टर विनिंग दिस मॅच, विनिंग मॅच आफ्टर, लक्षात घ्या, आफ्टर, बिफोर ना, हे प्रिपोजिशन्स आहेत. प्रिपोजिशन नंतर ING लागतो. ठीक आहे ना. आफ्टर गोइंग, आफ्टर लिव्हिंग, बिफोर कमिंग, बिफोर डान्सिंग, रायटिंग, याप्रमाणे म्हणून ING बरोबर आहे. ओके, परंतु आणखी एक गोष्ट समजून घेतात तुम्ही, आफ्टरच्या नंतर जर आय असला, आफ्टर यू, आफ्टर शी, आफ्टर आय असं जो असेल ना, त्यानंतर प्रेझेंट टेन्स वापरायचं. बरं, ING नाही वापरायचं. मग आफ्टर आय बिकम, आफ्टर आय गो, आफ्टर आय रन असं लिहायचं. पण इथे तसं काही नाहीये, डायरेक्ट वर्ब आहे म्हणून ING बरोबर आहे. ओके, फॉर विच म्हणजे ज्यासाठी. आय हॅव बीन, हॅव बीन असलं तर ING असणार, हे लक्षात ठेवायचं. हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन म्हणजे बऱ्याच काळापासून रिपिटेशन होतं एखाद्या गोष्टीचं, मग याच्यानंतर ING असतो म्हणून प्रॅक्टिसिंग, हे पण बरोबर आहे. ओके, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, चालू सांगतो की प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याच्यामध्ये काय फरक आहे. हा जो प्रॅक्टिस याच्यामध्ये C आहे ना, तो नाउन आहे आणि त्याच्यामध्ये S आहे, तो कोण आहे, वर्ब आहे. पण जेव्हा ING लावाल त्यावेळेला ते S आहे की नाही हे पण चेक करून घेत चला. या शब्दावरून सुद्धा एरर कधी कधी आपल्याला सापडू शकते. ओके, प्रॅक्टिसिंग सो लॉंग. मग आता कुठे एरर, सगळं तर आपण शोधून झालं, कुठे एरर दिसत नाहीये, आहे ना एरर, कुठे एरर आहे, इथे एरर आहे. हाऊ हॅपी एम आय. सर कशी काय एरर दिसते, बरोबर दिसतंय नाही मित्रांनो. जेव्हा पण एखादं वाक्य एक्सक्लेमेटरी असतं ना, मी किती आनंदी आहे असं म्हणतो ना आपण, राईट ना, तर त्यावेळेला हेल्पिंग वर्ब हे नेहमी सब्जेक्टच्या नंतर असतं. नोट डाऊन करा.
ओके, सब्जेक्टच्या नंतर आय एम पाहिजे, एम आय नाही. एम आय असलं तर प्रश्न होऊन जाईल, आपल्याला प्रश्न नाही पाहिजे तो, राईट ना. आय एम पाहिजे, हाऊ हॅपी आय एम, अशा प्रकारचं वाक्य असणार. समजतंय? पण ह्या वाक्यामधलं आय कांट टेल यू हाऊ हॅपी आय एम, हे लक्षात ठेवा. तिथे आहे एरर, एरर लाईज इन ए पार्ट. समजतंय मित्रांनो? मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी ही उदाहरणं समजली असतील असं मी गृहीत धरतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जस्ट हिट द सबस्क्रिप्शन बटन राईट डाऊन बिलो. त्याने तुमच्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ. परीक्षा जवळ येत आहे, या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी अपेक्षा करतो. जर तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारचे व्हिडिओज पाहिजे असतील, तुमचे काही प्रश्न आले असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तिथे टाईप करू शकता. ओके, चला गिव्ह ब्रेक, भेटूया पुढे कुठल्या तरी वेगळ्या व्हिडिओ.